नमस्कार, मी डॉक्टर चेतना उगले. महाराष्ट्र पक्षी मित्र वेबिनार सिरीज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. महाराष्ट्र पक्षी मित्र द्वारा आयोजित वेबिनार सिरीज 3/2023 मध्ये आजचा वेबिनार क्रमांक 8 यासाठी आपण इथे सर्व उपस्थित झालेले आहोत. आजच्या वेबिनार साठी आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर सुधाकर कुऱ्हाडे सर हे आपल्या समोर चित्रबलकाची कथा म्हणजेच बारडगाव द स्टोरी ऑफ अ पेंटेड स्टॉर्क हे आपल्या समोर सादर करणार आहे. डॉक्टर सुधाकर कुऱ्हाडे सर यांचा पक्षी अभ्यासाचा गाढा अभ्यास आहे. ते प्राणीशास्त्र विभागाचे प्रोफेसर म्हणून निवृत्त झालेले आहे आणि एवढेच नाही तर ते अहमदनगर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षकही आहे. सरांचा पक्षी अभ्यासामध्ये आणि पक्षी संशोधनामध्ये बरेच कार्य केलेले आहे. तसेच आपले महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह मेंबर मध्ये सरांचा समावेश आहे. तर आजच्या या वेबिनार क्रमांक 8 साठी मी डॉक्टर सुधाकर कुऱ्हाडे सरांना विनंती करते की त्यांनी आपला वेबिनार सुरू करावा. बारडगावच्या चित्रबलाची चित्रकथा या सादरीकरणाला सुरुवात करूयात. आपण आपल्या सर्वांना चित्रबलाक हा पक्षी माहित आहे. काहींना चित्रकथा काय आहे हेही माहीत असेल, परंतु जी तरुण मंडळी आहे त्यांना हे नेमकं चित्रकथा काय आहे हे माहीत नसेल. म्हणून जर आपण जुन्या कालखंडामध्ये गेलो तर ही चित्रकथा सांगणारा एक समाज भारतामध्ये होता आणि आपले जे रामायण महाभारत अशासारखे जे गोष्टी होत्या किंवा जे ग्रंथ होते ते चित्रलिपित करून त्यांची चित्र काढून त्याचे ते गावोगाव सादरीकरण करायचे आणि समाजामध्ये तो संदेश पसरवायचे. रामायणचं असेल, महाभारताचं असेल किंवा इतर आहे. आणि तो जो समाज होता त्या समाजाला चित्रकथी समाज असं म्हणतात. आजही आपण राजस्थानमध्ये जयपूर, उदयपूर या इथल्या राजवाड्यांना भेटी दिल्या तर तिथे या चित्रकथेचे मोठे मोठे पॅनल आपल्याला दिसतात की जे रोल करून ठेवलेले असतात आणि त्यावेळेस ते लोक ही कथा समाजाला उलगडून दाखवायचे. असाच काहीसा प्रयत्न या बारडगावच्या चित्रबलाकच्या बाबतीमध्ये मी करणार आहे. आपल्या सर्वांना चित्रबलाक हा पक्षी आकर्षित करणारा असा आहे. जर आपल्याला तुम्हाला आवडणारा सर्वात चांगला पक्षी कोणता असं सांगायची वेळ आली तर मोर तर आपला राष्ट्रीय पक्षी आहे हे आपल्याला माहित आहे. पण फ्लेमिंगो आणि पेंटेड स्टॉर्क किंवा रोहित आणि चित्रबलाक यांच्यामध्ये आपल्या सर्वांना चित्रबलाक या पक्षाला झुकतं माप द्यावं लागतं. कारण तो अतिशय देखणा राजबिंडा उंचापुरा पक्षी आहे ज्यामध्ये रंगाचं वैविध्य आपल्याला दिसून येतं. चोच, डोकं, मान, पिस, उड्डाण पिस, शेपटीकडील पिस IUCN प्रमाणे जर पाहिलं त्यांच्या या ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यानुसार म्यूटच आहे आपला आवाज येतो. हा तुमचाच आवाज येतोय मला. हा नियर थ्रेटन म्हणजे संकट समीप या कॅटेगरीमध्ये आलेला आहे. पुढे याविषयी आपण विस्तृतपणे बोलणार आहोत. शास्त्रीय त्याचं वर्गीकरण पाहिलं तर मिक्टेरिया हा त्याचा जिनस आहे आणि ल्युकोसेफलस ही त्याची स्पेसिस आहे. या पक्ष्याचं वैशिष्ट्य असं की हा पक्षी आशिया खंडामध्ये दिसतो आणि त्यातली त्यात भारत आणि श्रीलंका या दोनच भागामध्ये हा मोठ्या प्रमाणात दिसतो. अगदी सुरुवातीला या पक्ष्याचं ज्यावेळेस वर्णन केलं गेलं 1790 मध्ये त्यावेळेस थॉमस पिनट यांनी या पक्ष्याला व्हाईट हेडेड आयबिस असं नाव दिलं होतं आणि हा नमुना त्यांनी श्रीलंकेमधनं तत्कालीन श्रीलंका त्यामधनं जमा केलेला होता 1790 मध्ये आणि सुमारे
200 शब्दांमध्ये अगदी त्याचं व्यवस्थित वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यावेळेस त्यांनी जे स्केच Volume तर काढलेलं कुठे होतं वॉल्यूम इथं आहे, बरं आहे. आपल्याला त्याचं चालू होता की समोर दिसतंय. हॅलो, मला बाकीच्यांचे आवाज येत आहे. ठीक आहे. तर ते सर तुम्ही चित्र कंटिन्यू ही करा, मी आपल्याला म्यूट करते सर्वांना. हा इंडियन झुलॉजी 1790 मध्ये जे पुस्तक प्रकाशित झालं होतं त्यामध्ये या पक्ष्याचं आपल्याला असलेलं चित्रही दिसतंय. हा जिनस मिक्टेरिया का तर त्याची चोच जी आहे ती स्पाउट किंवा सोंडेसारखी आहे. आणि स्पेसिस ल्युकोसेफलस का तर ल्युकोस म्हणजे व्हाईट, आपण ज्याला ल्युकिस्टिक असं म्हणतो, आणि सेफेलस म्हणजे डोकं, ज्याचं डोकं पांढरं आहे आणि चोच ही सोंडेसारखी आहे, म्हणून मिक्टेरिया ल्युकोसेफेलस. सर्वात चिंताजनक गोष्ट अशी आहे जी सर्वत्र आपल्याला दिसून येते, ती म्हणजे पेंटेड स्टॉर्क्स आर डिक्लाइनिंग थ्रूआउट इट्स रेंज. आता थ्रूआउट इट्स रेंज म्हणजे काय, तो मुळामध्ये सापडतो आशिया खंडामध्ये, त्यातली त्यात भारत आणि श्रीलंका या 2 देशामध्ये त्याचं जास्त संख्येने दिसतो. आणि या दोनही देशांमध्ये, या भागामध्ये त्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. ही खरी चिंताजनक बाब आहे. म्हणून IUCN ने या पक्षाचं वर्गीकरण करताना त्याला नियर थ्रेटन, संकट समीप असं वर्गीकरण केलेलं आहे. चित्रबालकचे जर आपण मॉर्फोमेट्री पाहिली तर साधारणपणे 100 सेंटीमीटर उंचीचा अतिशय लांब चोच असलेला 24 सेंटीमीटर लांबी चोच, जाडजूड चोच असते आणि चोपडी असते ज्यातला वॅक्स कोटिंग असावं असं वाटतं. ऑरेंज कलरची किंवा येलोइश ऑरेंज कलरची आपल्याला दिसते आणि अगदी टोकाला ही चोच थोडी वाकडी झालेली असते. म्हणजे जर जवळून पाहिलं किंवा फोटोत पाहिलं तरच आपल्याला दिसतं. हा वाकडेपणा यासाठी असतो की हा पक्षी आहे पिसिव्हरस म्हणजे मासे खाणारा. त्याने पकडलेलं भक्ष्य किंवा मासा सहजासहजी सुटून जाऊ नये म्हणून ही थोडी वाकडी असते आणि हा पक्षी, हा मासा तसाच गिळतो संपूर्ण. हा काय चावत बसत नाही त्याला. त्यामुळे त्याने एकदा तो मासा पकडला की तो त्यातून निसटून जाणं हे अवघड असतं. याच्या रंग आपण सुरुवातीलाच्या स्लाइडमध्ये पाहिले तर अतिशय पांढरं स्वच्छ सगळ्या पिसं असतात आणि त्यावर काळ्या रंगाची झालर लावल्यासारखं दिसते. त्याला आपण बार्ड विथ ब्लॅक ग्लिस्टरिंग ब्लॅक कलर असं म्हणतो. आणि शेपटीकडील पिस आहे तिथे एखाद्या चित्रकाराने आपल्या ब्रशमध्ये थोडासा रंग राहिला आणि तो पुसला, असा गुलाबी रंग त्याच्या शेपटीला असलेला दिसून येतो. त्यामुळं तो डेलिकेट रोज पिंक अशा खांद्यावरील रंगाचं आणि पंखाचा हा पक्षी अतिशय देखणा असतो. त्यामुळे त्याला चित्रबलाक हे नाव अतिशय सार्थ असं नाव दिलेलं आहे. त्याच्या सेक्सच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर नर पक्षी हा मादीपेक्षा आकाराने थोडा मोठा असतो, परंतु यामध्ये नर मादी ओळखणं हे अवघड आहे, कारण ते एवढ्या लांबून आपल्याला पाहताना हे दोन्ही पक्षी अतिशय सारखे दिसतात, नर आणि मादी. त्यामुळं घरट्यावर असताना कोणता नर आहे कोणती मादी आहे हे किमान मला तरी ओळखता आलं नाही. या पक्ष्यांचा मी सलग 2 वर्ष बारडगावला अभ्यास केला आणि तिथे प्रत्येक वेळेस आम्ही पाहायचो, परंतु अंतरामुळे असेल कदाचित, तर नर कोणता आणि मादी कोणती हे काही ओळखता येत नव्हतं. त्याचं जनरली नेस्टिंग सीझन जो सांगितलेला आहे तो ऑगस्ट ते जानेवारी, परंतु स्थानिक पर्यावरणीय परिस्थितीनुसार हा बदलला जातो. आणि मला इथे अंडरलाईन करून सांगायचं की महाराष्ट्रामध्ये याचा ब्रीडिंग सीझन हा कडक उन्हाळ्यामध्ये आहे. त्यामुळे ऑगस्ट ते जानेवारी हे आपल्यासाठी लागू होत नाही, तर उर्वरित भागामध्ये तो भारताच्या ज्या उत्तरेकडे मिळतो आणि दक्षिणेकडे मिळतो तिथे आपल्याला याचा जो ब्रीडिंग सीझन आहे
तो ऑगस्ट ते जानेवारी असलेला दिसून येतो. या पक्षाच्या विस्ताराचं आणखी एक महत्वाचं कारण सांगितलं जातं, की जर त्याला मुबलक प्रमाणामध्ये खाद्य उपलब्ध नसेल तर. हा पिसिवोरस बर्ड आहे, मासेच खातो आणि मासे आपल्याला माहिती आहे, की जलाशयांमध्ये असतात, तलावांमध्ये असतात, नद्यांमध्ये असतात. त्यामुळं जवळपासच्या जलाशयांना पाणी नसेल, तलावात पाणी नसेल आणि त्यांना जर पुरेसं खाद्य मिळत नसेल, तर त्या वर्षी हे पक्षी वीण करत नाहीत. त्यामुळं फूड अवेलेबिलिटी, अन्नाची उपलब्धता हा सर्वात महत्वाचा घटक या पक्ष्यांच्या आयुष्यामध्ये दिसून येतो. त्याचं जर आपण आयुष्यमान पाहिलं, आता पक्ष्यांचं आयुष्यमान हे तसं नेचरमध्ये, निसर्गामध्ये अभ्यास केलेलं नाही. ते प्राणी संग्रहालयामध्ये, झूमध्ये अभ्यास केलेला आहे. कैरो झूमध्ये 1924 मध्ये एक चित्रबलाक 10 वर्ष जगल्याचा रेकॉर्ड आहे आणि एम्स्टरडॅम झूमध्ये 1914 मध्ये जे रेकॉर्ड आहे, तो चित्रबलाक 28 वर्ष 7 महिने 17 दिवस जगल्याचं रिपोर्ट आहे. परंतु निसर्गामध्ये या पक्ष्यांना मानवासह इतर शत्रू असल्यामुळं ते निसर्गामध्ये किती काळ जगतात, किती दिवस, किती वर्ष जगतात, याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही. चित्रबलाक हा पक्षी अनेकांना वाटतं की हे स्थलांतर करून येणारे पक्षी आहे, परंतु तसं काही नाही. हा आपल्याकडचा स्थानिक पक्षी आहे आणि हा खऱ्या अर्थानं स्थलांतर करून येत नाही. ज्यावेळेस आपल्याकडचे पाण्याचा साठा कमी होतो, त्यांचं खाद्य कमी होतं, त्यावेळेस हे पक्षी त्यांची वीण वसाहत, ज्याला आपण हेरॉनरी म्हणतो, ती सोडून जवळपासच्या ठिकाणी जातात आणि तिथंच रूस्टिंग करतात. त्यामुळे आपल्या तिथून ते जवळपास गेलेले दिसतात. आणि ज्यावेळेस परत विणीचा हंगाम येईल, त्यावेळेस मात्र हे पक्षी परत त्या ठिकाणी आलेले दिसून येतात आणि यांची वीण वसाहती या वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांच्या शत्रूंचा जर विचार केला तर पेरेग्रीन फाल्कन आणि शाही फाल्कन हे दोनच शिकारी पक्षी हे यांचे खऱ्या अर्थाने शिकारी आहेत, शिकार करणारे हे दिसून येतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये मानवाने देखील या पक्ष्यांची खूप मोठ्या प्रमाणात शिकार केल्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. हे जे फाल्कन आहेत, हे त्यांची अंडी आणि त्यांची पिलं पळवतात आणि खाऊन टाकतात. म्हणून त्यांना आपण इथे त्यांचे शत्रू असं संबोधतो. बहुतेक पाणपक्षी जे आहेत, त्यातली त्यात हा हेरॉनचा जो ग्रुप आहे, ते एकाच झाडावर, एकाच ठिकाणी त्यांची वीण वसाहत स्थापन करतात. त्या वीण वसाहतीला आपण सारंगागार असं म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये हेरोनरी असं म्हणतो. यामध्ये चित्रबलाक आहे, चमचा आहे, ॲडजस्टंट स्टॉर्क आहे, लहान मोठा. हे पक्षी आपल्याला कॉलनी करून राहताना दिसतात, म्हणून आपण त्यांना कॉलोनियल नेस्टर्स असं म्हणतो. परंतु वुली नेक स्टॉर्क आणि ब्लॅक नेक स्टॉर्क, जे आपल्याकडे वुली नेक स्टॉर्क कायम दिसतो, ब्लॅक नेक स्टॉर्क महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसत नाही. हे पक्षी काही कॉलनीमध्ये किंवा एकत्रितरित्या घर करत राहत नाही. त्यामुळे दिस बर्ड्स आर नॉट कॉलोनियल बर्ड्स. पेंटेड स्टॉर्कच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा पेंटेड स्टॉर्क किंवा चित्रबलाक हा काही वेळेस मिक्स हेरोनरीमध्ये, म्हणजे त्याच्यासोबत कधी ग्रे हेरॉन असतो किंवा इतर कॉलोनियल रेसिडेंट बर्ड जे आहेत ते असतात. परंतु काही हेरोनरीज आहेत त्या प्युअर हेरोनरीज आहेत, म्हणजे तिथे फक्त पेंटेड स्टॉर्कचीच घरं आहेत. इतर पक्ष्यांची तिथे आपल्याला घरं दिसून येत नाही. या पक्ष्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं की या पक्ष्याचे निवासस्थान आहे ते मानवी वस्तीच्या जवळ असलेलं आपल्याला दिसून येतं. ज्या मंडळींनी दिल्लीचा झू पाहिलं असेल, चिडियाघर, त्या चिडियाघरमध्ये या चित्रबलाकची फार मोठी वसाहत आहे आणि तिथे
अनेकांनी संशोधन केलेलं आहे त्यांच्या PhD डिग्रीसाठी. तसंच नोएडामध्ये जी रिफायनरी आहे त्या एरियामध्ये देखील यांची खूप मोठी वस्ती आहे. महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर उजनी जलाशय जे आहे, उजनी जलाशयामध्ये भादलवाडी म्हणून जो एरिया आहे, त्या भादलवाडी एरियामध्ये देखील काही वर्षांपूर्वी बाभळीच्या झाडांवर यांची खूप मोठी वसाहत होती. होती यासाठी म्हणतो मी की ती आता नाहीये. कारण ती झाडं सगळी तोडली, त्यामुळे त्यांचा अधिवास नष्ट झाला. तर अशा गोष्टी घडत आहेत. परंतु जे शहरातील उद्यानं आहेत किंवा ग्रामीण भागातील रस्ते आहेत, त्या रस्त्यांच्या कडेला, गावाच्या जवळ, अगदी बाजार तळावर या पक्ष्यांचे शेकडो घरटी आपल्याला दिसून येतात. आम्ही ज्या ठिकाणी या पक्ष्याचा अभ्यास केला त्याचा नकाशा दिसतोय. बारडगाव सुद्रीक हे अतिशय छोटं गाव आहे. राशीन आपल्याला माहिती आहे, राशीन हे देवीसाठी प्रसिद्ध आहे आणि राशीनपासून 8-10 किलोमीटर अंतरावर बारडगाव नावाचं गाव आहे. त्याचं जर आपण लोकेशन पाहिलं तर तिथून उजनी जलाशय हे अतिशय जवळ आहे आणि काही अंतरावरून भीमा नदी वाहते आणि एक 500-700 मीटरवर त्या गावामध्ये एक ओढा आहे. त्या ओढ्याला पाणी असताना हे पक्षी तिथून त्यांचं भक्ष्य आणायचे. मी असताना अशासाठी म्हणतोय की आता त्या ओढ्याला पाणी नाहीये. आम्ही ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस तिथे पाणी होतं आणि तिथून हे पक्षी त्यांचं भक्ष्य आणि पाणी आपल्या घरट्याकडे घेऊन जायचे. हे इथे आपल्याला दिसतं उजनी जलाशय आणि बारडगाव सुद्रीक. हे बारडगाव सुद्रीक छोटं गाव आहे. त्यावेळेस तिथे रस्त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. 4-5 वर्षांपूर्वीचा हा अभ्यास आहे. 2-3 वर्ष सातत्याने आम्ही या ठिकाणी भेटी दिल्या आणि जेवढं शक्य आहे तेवढं डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न केलाय. सर्वसाधारण आपल्याकडे भीमा नदीच्या बाजूला जी गावं लागतात, म्हणजे आपण जर दौंडकडनं सुरुवात केली किंवा सिद्धटेककडनं सुरुवात केली, जी मंडळी सिद्धटेकला गेली असतील तर अगदी सिद्धटेक मंदिराच्या समोरच्या बाजूला जो वड आहे तिथे देखील पेंटेड स्टॉर्क आणि ग्रे हेरॉनची काही घरटी आहेत. नंतर तसं पुढे आलो आपण तर मडे वडगाव, पेडगाव, भांबोर्डा आणि बारडगाव सुद्रीक या सगळ्या गावांमध्ये आपल्याला या पेंटेड स्टॉर्क किंवा चित्रबलाची घरटी कमी अधिक प्रमाणात असलेली दिसतात. मग प्रश्न असा आहे, बारडगाव सुद्रीक का निवडलं? त्याचं कारण असं आहे की बारडगाव सुद्रीक या गावामध्ये याची शेकडो घरटी होती. त्यामुळं आम्ही बारडगाव सुद्रीक या गावाची निवड केली. या गुगल मॅप मध्ये आपल्याला दिसतंय आम्ही 5-6 झाडांची इथे निवड केली होती. त्यामध्ये चिंच आणि वड ही प्रामुख्याने झाडं होती की ज्यावर या पक्ष्यांची शेकडो घरटी होती आणि त्यांचा अभ्यास करणं, त्यांचं छायाचित्रण करणं हे सहज शक्य होतं. कारण त्याच्या शेजारी मानवी वस्ती होती, शेतकऱ्यांचे बंगले होते. त्यांच्या टेरेसवर जाऊन या पक्ष्यांचं आम्हाला निरीक्षण करता यायचं किंवा त्यांची फोटोग्राफी करता यायची. हे आपल्याला दिसतंय. बारडगावचा हा सगळा असा नजारा आहे की त्या चिंचेच्या झाडावरचं दिसते आपल्याला. त्याचा जो क्राऊन आहे किंवा मुकुट आहे झाडाचा, त्या मुकुटावर हे सर्व पक्षी आपली घरटी करून बसलेले दिसतात. त्यामुळं या संपूर्ण झाडाचा ताबा या चित्रबलाक पक्ष्यांनी घेतलेला दिसून येतो. हे आपल्याला दुसरं दृश्य दिसतंय की ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला वड आहे, एका बाजूला लिंब आहे आणि त्यावर त्यांची घरटी आपल्याला दिसून येतात. खालून वाहतूक चालू आहे व्यवस्थित, त्यांचे दैनंदिन व्यवहार चालू आहे. आता हा अभ्यास करताना आम्ही कसा केला याचे काही पॅरामीटर आम्ही स्वतः ठरवले होते की ते कोणत्या झाडांवर त्यांची घरटी आहेत, ती ट्री स्पेसिस, त्या झाडाची उंची किती आहे, नंतर आपल्या छातीच्या लेव्हलला त्या खोडाचं परीघ किती आहे, गर्थ ॲट ब्रेस्ट लेव्हल, त्या
वृक्षावर किती प्रकारचे पक्षी त्यांचं घरटे आपल्याला दिसून येतात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही झाडांवर फक्त चित्रबलाकची घरटी दिसून आली, काही झाडांवर चित्रबलाक आणि ग्रे हेरॉन या पक्ष्यांची घरटी दिसून आली. या घरट्यांची उंची जमिनीपासून किती होती, नंतर हे घरटी कोणत्या दिशांना होती, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आणि त्यांचं अंतर त्या झाडाच्या मध्यापासून किती अंतरावर होतं, असे वेगवेगळे पॅरामीटर इथे आम्ही अभ्यास केला होता आणि त्यातनं काही निष्कर्ष निघते का ते पाहिलं होतं. या हेरोनरी पक्ष्यांचं जर आपण जीवनचक्र पाहिलं तर हे सारंगागारमध्ये राहणारे चित्रबलाक सारखे पक्षी आहेत. ते आपल्या जवळपास त्यांच्या शत्रूला फिरकू देत नाही, कारण कायमच त्या घरट्यावर त्यांचा एक नर किंवा मादी हे असते आणि अनेक घरटी एकत्र असल्यामुळं तिथे येण्याचं धाडस इतर पक्षी सहसा करत नाही. त्यामुळं त्यांना शत्रू असे फार कमी आहेत आणि याच गोष्टीमुळं त्यांचं जे हॅचिंग रेट आहे किंवा सक्सेस रेट आहे तो चांगला आपल्याला दिसून येतो. परंतु काही वेळेस या पक्ष्यांची घरट्यातून वारं वादळ झाल्यामुळं त्यातून अंडी किंवा त्यांची पिलं खाली पडतात आणि ती मृत्युमुखी पडतात. त्यामुळं त्यांचं संख्या किंवा त्यांचा बर्थ रेट जो आहे तो कमी झालेला आपल्याला दिसून येतो. पक्ष्यांच्या सुरुवातीला आपण पाहिलं की या पक्ष्यांची संख्या या भागामध्ये म्हणजे भारत आणि श्रीलंका कमी कमी होताना दिसून येते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा जो अधिवास आहे त्याचा ऱ्हास होतोय. त्यांना ज्या वेटलँड मधून किंवा जलाशयांमधून खाद्य मिळतं, त्यांचं खाद्य मासे आहे. हे जलाशय दिवसेंदिवस आकुंचित होत चाललेले आहे, श्रिंकिंग होत चाललेलं आहे आणि या जलाशयामधून जिथून मिळतं त्या जलाशयांमध्ये प्रदूषणाची वाढ होताना आपल्याला दिसत आहे. याचं एक उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत. याशिवाय काही ठिकाणी मानवी वस्तीत हे असल्यामुळं त्यांची विष्ठा पडते. त्या विष्ठेत असे घाणेरडा वास असतो, ते स्ट्रॉंग ऍसिडिक असतं. त्यामुळं देखील अनेक ठिकाणी त्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात की ज्यावर यांची घरटी असतात. यामुळं देखील त्यांची संख्या कमी कमी होताना आपल्याला दिसते. आणि सर्वात महत्वाचं अगोदर सांगितल्याप्रमाणे फूड अवेलेबिलिटी, त्यांना जे आवश्यक असलेलं भक्ष्य आहे ते जर नसेल तर ते पक्षी त्या वर्षी विण करत नाहीत. आणि याचा अनुभव आम्हाला तिथे आला ज्यावेळेस 2013-14 आणि 2012-13 या साली अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाऊस नव्हता, दुष्काळी परिस्थिती होती. त्या कालखंडामध्ये या पक्ष्यांनी या ठिकाणी घरटी केली नाहीत. परंतु नंतर 2014 आणि 2015 मध्ये त्याच ठिकाणी यांनी शेकड्यांनी घरटी केली. त्यामुळे हे अगदी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये म्हणजे वेदांमध्ये, पुराणांमध्ये आपल्याला या पक्षाचे उल्लेख आढळतात. ज्यांनी बर्ड्स इन संस्कृत लिटरेचर हा ग्रंथ पाहिला असेल, त्या ग्रंथामध्ये देखील दवे साहेबांनी या पक्षाविषयी एक पूर्ण चॅप्टर लिहिलेला आहे. त्यामुळं जनमानसामध्ये या पक्षाविषयी अतिशय मोठा आदरभाव असलेला दिसतो आणि याचाच परिपाक म्हणून भारतीय टपाल खात्याने याविषयी 1976 मध्ये ज्यावेळेस केवलदेव घाना बर्ड सँच्युरी म्हणजे भरतपूर याच साठी या पक्षाविषयी एक तिकीट काढलेलं आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये या चित्रबलाकच्या ज्या कॉलनीज आहेत, सारंगागार आहे, यामध्ये विविधता दिसून येते.
मी सांगितल्याप्रमाणे आता भरतपूरमध्ये देखील हे पक्षी ब्रीडिंग करतात. दिल्लीच्या चिडियाघरमध्ये हे पक्षी ब्रीडिंग करतात. नोएडामध्ये हे पक्षी ब्रीडिंग करतात. उजनी जलाशयामध्ये हे पक्षी ब्रीडिंग करतात. कर्जत तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यातील हे पक्षी ब्रीडिंग करतात. शेवगाव तालुक्यामध्ये हे पक्षी ब्रीडिंग करतात. त्यांचे ज्या झाडांवर घरटी करतात ती झाडं वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि क्वचित प्रसंगी आपल्याला प्युअर हेरोनरी म्हणजे फक्त चित्रबलाकच त्या झाडांवर आहेत असं चित्र पाहायला मिळतं. अन्यथा चित्रबलाक बरोबर आपल्याला ग्रे हेरॉन हा पक्षी तिथे घरटी करताना आढळून येतो. यामधला सर्वात पहिला असा जो रिपोर्ट आहे तो सुब्रमण्यम यांनी 1996 साली तयार केला होता. त्यामध्ये त्यांनी भारतातील 360 ऍक्टिव्ह हेरोनरीज जे आहेत त्यांचा उल्लेख केलेला होता. परंतु त्यामध्ये बारडगाव सुद्रिक या साईटचा उल्लेख नव्हता. नंतर तो आम्ही एक पेपर तयार करून बारडगाव सुद्रिकचे सारंगगार किंवा हेरोनरी ऑफ पेंटेड स्टॉर्क इन महाराष्ट्र असा एक पेपर तयार करून तो पाठवला. तो प्रकाशितही झाला आणि नंतर हे बारडगाव आहे ते लोकांना माहीत झालं. स्थानिक वृत्तपत्रातनंही आम्ही त्यांच्या चांगल्या बातम्या दिल्या. त्यामुळे त्या लोकांमध्ये स्थानिकांमध्ये थोडं जोश निर्माण झाला की अरे आपलं गाव हे एवढं महत्वाचं आहे, त्या पक्षाचं आपण संवर्धन केलं पाहिजे. चित्रबलाकच्या बाबतीत बोलायचं झालं तर यामध्ये आपल्याला दोनच फेजेस दिसतात. एक म्हणजे ब्रीडिंग फेज आणि नॉन ब्रीडिंग फेज. पण त्यामध्ये देखील त्यात फार काही बदल होतो किंवा अगदी ओळखू येईल असं काही होत नाही. त्यांचा रंग बदलतो किंवा आकार बदलतो असं काही होत नाही. परंतु ज्यावेळेस ते ब्रीडिंग मध्ये येतात त्यावेळेस त्यांच्या सारंगागारावर किंवा त्यांच्या हेरोनरीवर ते परत येतात आणि या सर्वांसाठी महत्वाचं ठरतंय ते पर्यावरणीय घटक एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. त्यामुळे त्याचं म्हटलंय की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स दॅट ट्रिगर्स ऑफ द इंटरनल प्रोसेस ऑफ गोनाड मॅच्युरेशन अँड इनिशिएशन ऑफ द मेटिंग बिहेवियर पॅटर्न. परंतु तरीही जर भरपूर खाद्य उपलब्ध असेल जवळपास तरच हे पक्षी घरटी बांधतात आणि अंडी घालतात. अन्यथा हे पक्षी त्यांची जुनी घरटी रिपेअर करत नाही किंवा नवीन घरटी बांधत नाही आणि अंडीही घालत नाही. आणि त्यामुळं हे जे फूड अवेलेबिलिटी ब्रीडिंग टाइम हायपोथेसिस आहे हे या पक्षासाठी लागू पडतं. याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे 2012 आणि 13, 12, 13, 13, 14 या कालखंडामध्ये या ठिकाणी या पक्ष्यांनी एकाही घरट्यात अंडी घातली नव्हती. जी अनेक वर्षापासून इथे घरटी आहेत त्यामध्ये अंडी असतात. त्यानंतरच्या कालखंडामध्ये देखील आपल्याला त्यात अंडी दिसून आली. शेकडो घरटी आपल्याला दिसून आली. परंतु दुष्काळ असताना मात्र आपल्याला या पक्ष्यांनी या घरट्यांमध्ये अंडी घातलेली दिसली नाही. हा तिथे आपण त्या ठिकाणी त्या ग्रामस्थांनी त्याचं संरक्षण करावं यासाठी काही बातम्याही वृत्तपत्र दिलेलं आहे. इथे आपल्याला दिसते दोन यामध्ये सर्कलमध्ये की नॉर्थ इंडियामध्ये पेंटेड स्टॉर्क आहे ते पावसाळ्यानंतर ब्रीडिंग करतात, तिथे घरटी करतात. परंतु महाराष्ट्रामध्ये अतिशय हॉट समरमध्ये उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये हे अंडी घालतात आणि त्यातून पिलं बाहेर येतात. आणि जर पाऊस नसला खाद्य नसलं तर त्या वर्षी ते अंडी घालणं स्किप करतात. हे लक्षात घेण्यासारखं आहे. ज्यावेळेस त्यांची घरटी बांधण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे बारडगाव सुद्रिकला येतात त्यावेळेस त्यांचं जे देखणं पण असतं तो पक्षी अतिशय सुंदर दिसतो. अगोदरच आपण सांगितलं तो ग्लिस्टरिंग असतो, चकाकता असतो. आणि हा चकाकता पक्षी
त्याच्या चोचीचा जोरदारपणे आवाज करून, आपण पाहिलं सुमारे 24 सेंटीमीटर लांबीची ते चोच आहे आणि या चोचीचा, ज्याला आपण क्लॅटरिंग ऑफ बीक म्हणतो, आवाज करून हा मादीचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करतो आणि मादी त्या पक्षाकडे अट्रॅक्ट झाल्यानंतर हे दोनही पक्षी मिळून त्या घरट्याचं रिपेअर करतात किंवा नवीन घरटं बांधतात, त्यांचं मेटिंग होतं आणि नंतर ती अंडे देते. मादी जो पक्षी चांगला सुदृढ असेल अशाच पक्ष्याची निवड आपला जोडीदार म्हणून करते, कारण तिला आपला वंश पुढे वाढवायचा असतो. हा जो नर आहे तो त्याच्या चोचीने आवाज करून त्याची टेरिटरी सांगतो. आता एकाच झाडावर 90 पक्षी आहेत, 90 घरटी आहेत, मग टेरिटरी कसली त्यामध्ये? पण यामध्ये असं आम्ही पाहिलं आहे की काही पक्षी दुसऱ्याच्या घरट्याच्या काड्या घेऊन येतात आपल्या घरटं रिपेअर करायला. तर हे टाळण्यासाठी तो ते सांगतो की हे माझं घरटं आहे, ही माझी जागा आहे, इथे कुणी हात लावायचा नाही. त्यामुळं अशा पक्ष्याची निवड मादीकडनं केली जाते आणि नंतर मग त्यांचं मेटिंग होऊन त्यांनी अंडी देणं, अंड्यातून पिलं बाहेर येणं, या गोष्टी केल्या जातात. सर्व आपण काही फोटोंमध्ये पाहिलं की झाडांचा जो वरचा भाग आहे, ज्याला क्राऊन म्हणतो आपण शास्त्रीय भाषेमध्ये, त्या क्राऊन मध्ये हे पक्षी घरटे करतात. कारण आतमध्ये जाण्यासारखी परिस्थिती नसते, कारण यांचा पंख खूप विस्तृत असतात, उंची मोठी असते, चोच मोठी असते. त्यामुळे अगदी आतमध्ये जाऊन घर करणं या पक्षाला शक्य नसतं. त्यामुळे अगदी वरच्या लेव्हलला हे पक्षी घर करतात. त्यातली त्यात त्यांची जी बाहेरची बाजू आहे झाडाची पेरिफेरी, त्यावर हे पक्षी घर करतात. आणि यांचं जे घरटं पाहिलं तर आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये कोंबड्यांना झाकायचं डालं असतं काड्यांचं केलेलं, त्यासारखं एक मोठा काड्यांचा प्लॅटफॉर्म केलेला असतो आणि त्या प्लॅटफॉर्मवर हे पक्षी आपलं घर करतात. तर त्या प्लॅटफॉर्मचं नेमकी आम्हाला लांबी रुंदी मोजता आली नाही, उंची खूप असल्यामुळं 8 दिवसामध्ये या घरट्याचं बांधकाम पूर्ण होतं आणि काही पक्षी मात्र त्यांची घरटी वर्षानुवर्षे तीच वापरतात, फक्त दरवर्षी ते थोडे रिपेअर करतात. हे रिपेअर करत असताना ते लिंबाच्या हिरवे पानं, त्याच्या फांद्या किंवा डहाळे किंवा चिंच, त्याचे ढगळे हे आणून त्या घरट्यामध्ये आपल्याला बसवताना दिसतात. ही इथे आपल्याला हे पेंटर स्टॉर्कची जोडी दिसते आणि त्याचं घरटं दिसतंय. ह्याने नुकतंच तयार केलेलं घरटं होतं, ज्यामध्ये अंडी असतील किंवा नसतील, कारण त्यातून नंतर पिलं बाहेर येईल, म्हणजे त्यात अंडी असतीलच. अगोदर सांगितल्याप्रमाणे चित्रबलाक हा त्या झाडाच्या क्राऊनमध्ये बाहेरच्या बाजूला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घरटी करतो, कारण आतमध्ये जाऊन घरटी करणं याला शक्य नसतं आणि उंच असल्यामुळं जे जमिनीवर असलेले त्याचे शत्रू आहेत, ते शत्रू वरपर्यंत जाऊन त्यांचं अंडी खाणं किंवा पिलं खाणं या गोष्टी शक्य होत नाही. बारडगावमध्ये फायकस म्हणजे वड आणि चिंच आणि बाभूळ या झाडांवर पेंटेड स्टॉर्कची खूप मोठ्या प्रमाणात घरटी दिसून आलेली आहेत. या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की बाहेरचं फांदी अतिशय वाळलेली आहे, तरी देखील या ठिकाणी या पक्ष्याची आपल्याला 2-3 मोठी घरटी दिसत आहेत. म्हणजे आउटर कॅनोपी हा जो शब्द वापरलेला आहे तो इथे आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. आता व्हिलेज हेरोनरी ज्यावेळेस आपण म्हणतो, इथे आपल्याला दिसतंय की हे गावडे नावाचे तिथले शेतकरी आहेत, त्यांची वस्ती आहे आणि त्या वस्तीच्या शेजारी जो वड आहे रोड साईडचा,
त्याच्यावर या पक्ष्याची मोठी विण वसाहत आहे. आता या पक्ष्यांची विष्ठा खाली पडते, ती खूप ऍसिडिक असते, त्याचा वास सुटतो. तरीही या शेतकऱ्यांचं, या ग्रामस्थांचं या बाबतीमध्ये काहीही तक्रार नव्हती. त्यामुळं या ठिकाणी अनेक वर्षानुवर्ष या चित्रबलाचे संसार हे सुखाने होत आहेत. या चार्टमध्ये, चार्ट आता आपल्याला दिसणार नाही, परंतु मी दाखवतो की जे 5 झाडं आम्ही तिथे सिलेक्ट केली होती, त्यामध्ये एक चिंचेचं झाड होतं, ज्यावर ऍक्टिव्ह नेस्ट 6 होते आणि त्या 6 पैकी फक्त एक नेस्ट जे आहे ते ग्रे हेरॉन पक्ष्याचं होतं. दुसरं जे झाड होतं ते वडाचं झाड होतं, त्यावर 34 घरटी होती. 34 पैकी 32 घरटी ही ग्रे हेरॉनची होती, 2 पेंटेड स्टॉर्कची होती. तिसरं ही झाड जे आहे ते वडाचं होतं, त्यावर फक्त चित्रबलाकची 29 घरटी होती. चौथं वडाचं झाड होतं, त्यावर 36 घरटी चित्रबलाकची होती आणि 5वं जे वडाचं झाड होतं त्यावर 7ची 7 घरटी पेंटेड स्टॉर्कची होती. त्यामुळं काही झाडांवर हे फक्त पेंटेड स्टॉर्क दिसतात, काही झाडांवर दोन्ही पक्षी दिसतात. शेवगावला जे दैफळ नावाचं गाव आहे, त्या अगदी गावामध्ये तिथे एक विहीर आहे, त्या विहिरीच्या बाजूला वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडावर देखील आपल्याला पेंटेड स्टॉर्क आणि ग्रे हेरॉन या दोन्ही पक्ष्यांची घरटी दिसून येतात. इथे आपल्याला दिसतंय की हा निकॉनचा लेसर रेंज फाइंडर आहे. त्या रेंज फाइंडरच्या साहाय्याने आम्हाला त्या घरट्याची जमिनीपासूनची उंची किती आहे ती मोजता आली आणि सर्वसाधारणपणे 11 ते 12 मीटर उंचीवर या पक्ष्यांनी घरटी केलेली होती असं आमच्या लक्षात आलं आणि ती सर्व दिशेला होती. जर आपण अगोदरची स्लाइड पाहिली तर त्यामध्ये नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट सगळं दिलेले आहे आणि असं काही नाही की ते एकाच डायरेक्शन मध्ये खूप घरटी आहे. त्यातली त्यात ईस्ट साईडला म्हणजे पूर्वेला त्या घरट्यांची संख्या थोडी अधिक दिसून आली, परंतु इतर दिशेंना देखील यांची घरटी होतीच. अगोदर मी सांगितलं की आपल्याकडे मार्च एप्रिल हा कडक उन्हाळा असतो आणि या कडक उन्हाळ्यामध्ये या पक्ष्यांचं ब्रीडिंग होतं, त्यांची पिलं बाहेर येतात आणि या पिलांचं संरक्षण करण्यासाठी हा पक्षी स्वतःचे पंख असे पसरून बसतो, त्याच्यावर सावली धरून बसतो आणि त्याचं हे जे पोश्चर आहे किंवा त्याची ही पोझिशन आहे त्याला डेल्टा पोझिशन किंवा डेल्टा पोज असं म्हणतात आणि तासनतास हे पक्षी जोपर्यंत ऊन कमी होत नाही तोपर्यंत अशा पोझिशन मध्ये बसून आपल्या पिलांचं कडक उन्हापासून संरक्षण करतात. त्याशिवाय उन्हाचं चाहूल कमी व्हावी म्हणून लिंबाचा हिरवा पाला तो देखील घरट्यामध्ये त्यांनी अंथरलेला असतो. बाजूच्या चित्रामध्ये किंवा फोटोमध्ये हा पक्षी लिंबाचा ढगळा घेऊन घरट्याकडे निघालेला आपल्याला दिसतोय. त्या ज्या झाडांवर यांची घरटी आहेत ती ओळखायची कशी, तर रस्त्याने चालताना रस्त्यावर जिथे आपल्याला पांढरी शीटं खूप मोठ्या प्रमाणात पडलेली दिसतील, अंड्याची टरपलं पडलेली दिसतील, तिथे ओळखायचं की इथे कुठल्या तरी पक्ष्यांची घरटी आहे आणि वर पाहिलं तर आपल्याला पेंटेड स्टॉर्क किंवा ग्रे हेरॉन हे हमखासपणे दिसतात. पेंटेड स्टॉर्कची जर आपण ऍक्टिव्हिटी पाहिल्या तर त्यांचं जे खाणं आहे ते सकाळी आणि सायंकाळी हे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. दुपारची वेळ आहे, हे त्यांच्या नेस्टिंग साईटवर बसून राहतात. तुम्हाला सांगितलं की ऊन खूप असतं, त्यामुळं ते आपल्या पिलांवर सावली धरून बसलेले असतात आणि पिलांना खाऊ घालण्याची त्यांची जी पद्धत आहे ती रिगर्गिटेशन ऑन द फ्लोर, म्हणजे ते त्यांच्या फीडिंग ग्राउंड वरून म्हणजे जलाशयामधून मासे आणतात त्यांच्या गलरमध्ये
आणि घरट्यामध्ये आल्यानंतर ते ते मासे ओकतात किंवा काही वेळेस अगदी पिलाच्या चोचीत चोच टाकून ते मासे त्या पिलाला खाऊ घालतात. त्यामुळं या पद्धतीने ते आपल्या पिलांचं उदरभरण करतात हे दिसून येतं. या सर्व गोष्टी बारडगावला अगदी आपल्याला स्पष्टपणे दुर्बिणीतून पाहता येतात. कारण त्या साईट ह्या एवढ्या जवळ आहेत, की तिथे मोबाईलमधनं आपल्याला फोटो काढता येतो किंवा इतर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या दुर्बिणीमधून बारकाईने पाहता येतात. अनेकदा त्यांनी ओकलेले जे मासे आहेत, ते जर घरटं व्यवस्थित खाली हिरवा पाला वगैरे नसेल, तर ते खाली पडतात. असे खाली पडलेले जे मासे आहेत, ते आम्ही पाहिले तर त्यामध्ये चिलापी किंवा तिलापिया मोझॅम्बिका हा जो मासा आहे, याचं प्रमाण जास्त दिसतं. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, की भिगवण सारख्या ठिकाणी किंवा उजनी जलाशयामध्ये तिलापिया या माशाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, की आपले जे स्थानिक मासे आहेत, ज्याला आपण फ्रेश वॉटर कार्प्स म्हणतो, त्यांची संख्या कमी झाली आणि चिलापीची किंवा तिलापियाची वाढत चालली आहे आणि त्यामुळं यांच्या खाद्यामध्ये देखील चिलापी किंवा तिलापिया मोझॅम्बिकाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. वरच्या चित्रामध्ये खाली पडलेले 8-10 मासे दिसतायत. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांची थोडी वाढलेली पिलं आपल्याला दिसून येतायत. रस्त्यावर सगळा रस्ता पांढरा रांगोळी काढल्यासारखं दिसतोय. ते त्यांची शीट किंवा त्यांची विष्ठा पडल्यामुळं आहे. हे एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन या पक्ष्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला करता आलं. ते म्हणजे अगदी कडक उन्हामध्ये चित्रबलाक हा पक्षी त्यांच्या चोचीमध्ये आणि गलर पाऊचमध्ये शेजारच्या जलाशयामधून पाणी भरून आणतो आणि हे पाणी तो त्या पिलांच्या अंगावर ओततो. जसं आपण उन्हाळ्यामध्ये अंघोळ करतो, मग आपल्याला थंड वाटतं, थंड पाण्याने अंघोळ करतो. तसं हे त्यांच्या पिलांना बाहेरच्या तापमानाशी मुकाबला करता यावं म्हणून हे अगदी लिटरली त्यांना अंघोळ घालतात आणि यामुळं त्यांचं बॉडी टेम्परेचर आहे हे कमी करण्यासाठी मदत होते. या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय आपल्याला, की या पक्ष्याने चोचीत पाणी आणलं होतं आणि ते त्या पिल्लांच्या अंगावर ओततोय पर्पजफुली. ते काय चुकून झालं किंवा असं काही नाही. हा अतिशय जवळ जलाशय होतं. 100-1 मीटरवर जलाशय होतं आणि तिथून हे पक्षी पाणी आणत होते. ऊन वाढल्यावर ते डेल्टा पोझिशनमध्ये बसतात पंख पसरून, हे आपण पाहिलेलं आहे. साधारणपणे 2 ते 3 अंडी एका घरट्यामध्ये दिसून येतात. इथे आम्हाला त्याची अंडी मोजता आली नाही उंचीमुळं. परंतु ज्यावेळेस पिलं बाहेर आली, त्यावेळेस मात्र प्रत्येक घरट्यामध्ये 2 ते 3 पिलं दिसली. यावरून आम्ही ते कन्फर्म झालो, की हा 2 ते 3 अंडी घालत असावेत. आता इथे एक आम्हाला थोडं निळसर कलरचं अंड फुटलेल्या अवस्थेमध्ये झाडाखाली मिळालं होतं. सुरुवातीला आम्हाला वाटलं हे पेंटेड स्टॉर्कचं अंड असावं. परंतु नंतर आम्ही काही एग्ज ऑफ इंडियन बर्ड्स या संदर्भ ग्रंथामध्ये पाहिलं, त्यावेळेस असं लक्षात आलं, की ही अंडी ग्रे हेरॉनची आहेत, पेंटेड स्टॉर्कची नाहीत. पेंटेड स्टॉर्कची अंडी अशी निळसर रंगाची दिसत नाही, ती पांढरुक्या आणि काहीशा धुरकट रंगाची दिसतात. त्यांच्या पिलं बाहेर येण्याचा जो काळ आहे तो असाच 28 दिवसांचा वगैरे आहे आणि शास्त्रीय परिभाषेमध्ये पुढं त्यांची जी ग्रोथ आहे ती आपल्याला जस्ट हॅच, व्हेरी यंग नेस्लिंग, स्नोबॉल, टर्की स्टेज, ग्रे यंग स्टेज, ग्रे यंग स्टेज सेकंड, ग्रे यंग ॲडव्हान्स स्टेज हे पाहायला मिळतं. या सर्व स्टेजेस बारडगावला पाहता आल्या. यामध्ये हे जे पक्षी आहेत त्यांचं हळूहळू
रंग बदलत जातो. ते पांढुरके दिसायला लागतात, डोळ्यांचा रंग बदलतो, चोचीचा रंग बदलतो आणि साधारणपणे 16 महिन्यानंतर हे पक्षी जे आहेत ते व्हॉइसलेस होतात आणि ॲडल्ट सारखे दिसतात. कारण ॲडल्ट जो आहे तो आवाज करत नाही. त्यांच्या चोचीचा आवाज असतो. पण तोपर्यंत मात्र हे पक्षी थोडासा आवाज करून त्यांच्या आई-बाबांना काही सूचना करतात किंवा खाण्यासाठी मागतात आणि दुसऱ्या वर्षी मात्र या पक्ष्यांना त्यांच्या आई-बाबांसारखं पूर्णपणे त्यांची पिसं, त्यांचा रंग हा तयार झालेला दिसतो आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे की त्यांच्या छातीवर जो ब्लॅक बँड आपल्याला दिसतो, तो बँड जरी पूर्ण डेव्हलप झालेला नसला, तरी नजीकच्या काळामध्ये हा बँड दुसऱ्या वर्षानंतर पूर्णपणे डेव्हलप होतो आणि हे पिलं आई-बाबांसारखी दिसायला लागतात. अगदी ज्या तलावांमध्ये पाणी कमी आहे, अशा तलावांमध्ये देखील हे पक्षी आपलं भक्ष्य शोधतात. पिसीवरच बर्ड असल्यामुळं हा सर्व प्रकारचे मासे खातो. तो पूर्णपणे गिळून घेतो आणि काही मासे घरट्यामध्ये आणून पिलांना भरवण्यासाठी तिथे ओकतो. पाणी पिण्याची जी पद्धत आहे त्याची, ती खूप मजेशीर आहे. इथे आपल्याला या पक्ष्याची अतिशय लांब आणि मजबूत अशी चोच दिसून येते. ही चोच फॉरेजिंगसाठी तर उपयोगी आहे, परंतु त्यातली त्यात त्या चोचीमधून त्याचं भक्ष्य निसटून जाऊ नये म्हणून अगदी टोकाला इथे आपल्याला दिसतंय. ही थोडी वाकलेली दिसते. त्यामुळं त्याचं जे भक्ष्य आहे त्यातून ते सहजासहजी निसटून जाऊ शकत नाही. या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय की तो पक्षी अतिशय खाली वाकून ती चोच पाण्याला जवळ-जवळ पॅरलल धरून पाणी चोचीमध्ये घेतोय आणि हे पाणी घेऊन तो घरट्यावर जाणार आणि पिलांच्या अंगावर टाकणार. हा इथे मासे पकडत नाहीये. मासे पकडण्यासाठी तो फक्त त्याची चोच पाण्यात टाकतो आणि मासे पकडतो. पण इथे तो पाणी चोचीमध्ये आणि गलर पाऊचमध्ये घेताना दिसतोय. हा जो ओढा दिसतोय, हा या बारडगावचे जे साईट होती, जे वड आणि चिंच, तिथनं साधारण 500 ते 600 मीटर अंतरावरच हा ओढा होता. परंतु नंतर कालौघामध्ये या ओढ्याचं पाणी आटलं आणि आता तिथे काही पाणी शिल्लक नाही. या घरट्यांना शत्रू असं काही तिथे आढळले नाही बारडगावला. कारण एकतर ते खूप मोठ्या उंचीवर आहेत. यांचे जे मुख्य शत्रू आहेत त्यामध्ये स्ट्रे डॉग्स, मुंगूस, जॅकल, उल्फ आणि कॅट हे झाडाच्या वरचे शेंड्यावर किंवा क्राऊनवर जाऊ शकत नाही. त्यामुळं त्यांची अंडी पळवणं किंवा पिलं पळवणं हे बारडगावला दिसून आलं नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यानंतर आपल्याकडे वादळ वारं किंवा अवकाळी पाऊस सुरू होतो. त्यावेळेस मोठं वारे वगैरे होतं, वादळ होतात. त्यावेळेस मात्र ही पिलं खाली पडतात आणि काही पिलं खाली पडल्यामुळं खाली डांबरी सडक आहे. त्यामुळे तिथे दगावतात. स्थानिक मंडळी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. काही पक्षी वाचतात, काही मृत्युमुखी पडतात. परंतु ते दरवर्षी होतं असं नाही. काही वेळेस ज्यावेळेस तिथे वादळ वगैरे होतं, त्यावेळेस या गोष्टी होतात. आता रात्रीच्या वेळेस तिथं जर काही प्रेडेटर्स येत असतील, तर त्याचा आम्हाला अभ्यास करता आला नाही. कारण आमचे जे काही सर्व ऑब्झर्वेशन होते हे फक्त दिवसा होते. त्यामुळे रात्रीचं प्रेडेटर्स जे आहेत त्या बाबतीमध्ये इथे काही सांगता येणार नाही. इथे आपल्या रस्त्यावरचा स्ट्रे डॉग दिसतोय, परंतु हा वरून घरट्यातून जे खाली मासे पडलेले आहेत किंवा अंड्याचे ट्रकलं पडलेत किंवा अंडी पडलेत अर्धवट फुटलेली, ते खाण्यासाठी आलेला आपल्याला स्ट्रे डॉग दिसतोय. या पक्ष्यांच्या बाबतीत दुसरं सांगायचं महत्त्वाचं म्हणजे हे पक्षी सकाळी आणि सायंकाळी जास्त ॲक्टिव्ह असतात. दुपारी घरट्यांवर बसतात आणि घरट्यांवर येण्यापूर्वी सायंकाळच्या वेळेस
ते त्या झाडाभोवती असे 1-2 राउंड मारतात. जसं आपल्याला विमानतळावर विमान उतरवायला जर परवानगी दिली नाही, तर ते हवेतल्या हवेत वरती गिरक्या घेत थांबतं. तसं हे पक्षी त्या झाडाभोवती जिथे त्यांची हेरोनरी आहे किंवा सारंगागार आहे, तिथे 2-3 गिरक्या घेतात आणि नंतर सावकाशपणे तिथे लँड होतात. इथे आपल्याला याचं 3 पिलं दिसतायत. पांढरी स्वच्छ पिसं काळी आहेत. पाठीमागे नर किंवा मादी पंख पसरून बसलेला दिसतोय. ही टिपिकल ज्या व्हिलेज हेरोनरीज म्हणतो आपण, इथे आपल्याला दिसतंय हे ग्रामपंचायतचं कार्यालय आहे. तिथे असलेला हा वड आहे आणि या वडावर इथे त्यांची घरटी आहेत वरती. इथे त्यांची घरटी आहेत आणि खाली बाजार भरलेला आहे. त्यामुळं यांच्या ज्या वसाहती किंवा सारंगागार दिसून येतात, ते मानवी वस्तीच्या जवळपासच दिसून येतात आणि मी अगोदर ज्या ज्या गावांचा उल्लेख केला त्या ठिकाणी सर्व रोड साइड ट्रीज म्हणजे रस्त्याच्या बाजूची जी झाडं होती, त्या झाडांवर यांनी चित्रपलाक आणि ग्रे हेरॉन यांनी त्यांचे संसार थाटलेले आपल्याला दिसून येतात. इथे आपण पाहू शकतो ही त्यांची गावाची बाजारपेठ आहे. इथे दुकानं आहेत आणि इथे त्यांचे वरती सगळे घरटी आहेत. आम्ही गेल्यानंतर इथे सर्व त्यांची तरुण मंडळी, गावातली मंडळी जमा करून त्यांना याबाबत प्रबोधन करत होतो. यांचे धोके काय आहेत हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे. ज्या अर्थी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने यांना नियर थ्रेटन म्हणजे संकट समीप या कॅटेगरीमध्ये या यादीमध्ये समावेश केला. म्हणजे या पक्ष्यांना धोके आहेत. भारतामध्ये हा पक्षी खूप संकटात आहे असं नाही, परंतु त्यांची संख्या कमी कमी होत आहे हे मात्र निश्चित. आता हे नेमकं कसं सांगता येईल? बारडगावचा आम्ही अभ्यास केला त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी आम्ही 100 घरटी पाहिली होती काही वर्षांपूर्वी, तिथे आता 20-25च घरटी आहेत. भारतामध्ये जसं सारस काउंट होतो किंवा बस्टर्ड काउंट झाला किंवा वाईल्ड ॲनिमलचा काउंट होतो बुद्ध पौर्णिमेला, तसा काउंट या पक्ष्यांच्या बाबतीत झाल्याचं ऐकवत नाही. आणि आपल्याला इथे एक दुर्दैवाने नमूद करावं लागतंय की ज्यावेळेस आपल्याकडे एखाद्या पक्ष्याची संख्या ही सायझेबल असते, पण तो संकटग्रस्त असतो, त्यावेळेस आपण तिकडे लक्ष देत नाही. आणि ज्यावेळेस अगदी त्यांची संख्या काही 50 मध्ये किंवा बोटावर मोजण्यासारखी येते किंवा शेकड्यात येते, त्यावेळेस आपण त्यासाठी लाखो रुपये खर्च करून अनेक प्रोजेक्ट राबवतो. जसं आता बस्टर्डच्या बाबतीमध्ये घडतंय की महाराष्ट्रामध्ये बस्टर्ड फार कमी संख्येत आहे, 9-10 बस्टर्ड असतील आणि त्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करायला तयार आहोत. त्यामुळे एक वेळ या पक्षाच्या बाबतीत ही अशी येऊ शकते की जर आपण वेळीच चित्रबलाकच्या संवर्धनासाठी लक्ष दिलं नाही, तर काही वर्षामध्ये चित्रबलाकची संख्या कमी कमी होत जाईल. याचं महत्वाचं कारण म्हणजे काय? त्यांचे जे फॉरेजिंग हॅबिटेट आहे, अधिवास आहे त्यांचे खाण्याचे, म्हणजे जलाशय, ते श्रिंक होत आहेत. मी सांगितलं की बारडगावला 600 मीटरवर त्यांना पाणी होतं, त्यात मासे होते. आता त्या ओढ्याला पाणी नाही. त्यांना थेट भीमा नदीवर जावं लागतं. त्यामुळं हे पक्षी संकट समीप आलेले आपल्याला दिसून येतात. दुसरं, त्यांचं जे हॅबिटेट आहे, त्या हॅबिटेटमध्ये काही बदल झालेले दिसतात किंवा ते हॅबिटेटच गेलेलं दिसतं. म्हणजे लॉस ऑफ हॅबिटेट. म्हणजे त्यांचं झाड होतं, वडाचं झाड होतं, त्याच्यावर फांदे होते, क्राउन होतं, ते वडाचं झाड तोडलं किंवा काही कारणानिमित्त
वादळामध्ये त्याच्या फांद्या तुटल्या, त्याच्यावर त्याची घरटी होते. अशी अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहेत. त्याशिवाय भादलवाडी, इंदापूर आणि पुढच्या काही भागामध्ये या पक्ष्यांची शिकार मांस आणि अंडी यासाठी झालेली दिसते. सुदैवाने बारडगावमध्ये या एकाही पक्ष्याची शिकार अंड्यासाठी किंवा मांसासाठी झालेली दिसली नाही. आणि याच्या ज्या नेस्टिंग साईट आहेत किंवा त्याची जी सारंगार आहेत, ती विविध कारणांसाठी आपण नष्ट करत आहोत. ती कशासाठी नष्ट करत आहोत आपण ते पुढे पाहणार आहोत. पेंट्री स्टॉर्कच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही आपली जी ॲक्वॅटिक फूड चेन आहे, त्या ॲक्वॅटिक फूड चेनमध्ये हा अगदी ॲपेक्सला वरती आहे आणि त्यामुळं जीवशास्त्रामध्ये बायो ॲक्युमुलेशन हा जो फेनॉमेनन आहे, त्यानुसार विविध प्रकारचे टॉक्सिन्स आणि पेस्टिसाइड हे या पक्ष्याच्या शरीरामध्ये जातात. आता याचा अभ्यास फारसा आपल्याकडे झालेला नाही, परंतु काही भागामध्ये जिथे पक्षी मेलेले आढळतात, तिथे त्यांनी यामध्ये नेमकं कोणतं टॉक्सिन किंवा पेस्टिसाइड ॲक्युमुलेट झालेलं आहे याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे सगळे टॉक्सिन्स हे ॲक्वॅटिक फूड चेन मधून तिथे आलेले आहे. दुसरं महत्वाचं जो धोका आहे तो रोड एक्सपान्शन आणि अर्बनायझेशन. अर्बन हेरोनरीज हा जो प्रकार आहे, सर्वात अगोदर अर्बन हेरोनरीजला अर्बनायझेशनचा धोका मिळतो किंवा भादलवाडी सारख्या ठिकाणी तिथे ज्या वेळेस आपल्याकडे दुष्काळ होतं 13-14 मध्ये आणि उजनी जलाशयाचा बराचसा भाग उघडा होता, त्यावेळेस हे भादलवाडी उघडं पडलं आणि तिथील या वेड्या बाभळीच्या झाडं ही सगळी उघडी पडली. ती लोकांनी तोडली आणि त्या मधली घरटी गेली. त्यामधल्या जी काही पिलं होती त्यांचं त्यांनी खाण्यासाठी वापरण्यात आली किंवा इंदापूरला जी हेरोनरीज आत्तामध्ये एक गोष्ट घडली की तिथे एक मोठं झाड पाडलं आणि त्या झाडावर पेंटेस्टॉर्क आणि ग्रे हेरॉन यांची मोठ्या प्रमाणामध्ये घरटी होती. त्यामुळं प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे असले तरी हे धोके मात्र कायम आहेत. त्यामुळे साईट स्पेसिफिक स्टडीज म्हणजे बारडगावचा अभ्यास किंवा इंदापूरचा अभ्यास किंवा भादलवाडीचा अभ्यास किंवा इकडे शेवगावमध्ये दहिफळची हेरोनरी आहे तिचा अभ्यास हा होणं गरजेचं आहे. त्यातून आपल्याला या पक्ष्यांच्या बाबतीमध्ये अगदी स्वच्छ चित्र पाहायला मिळेल. ही गेल्या वर्षीच बातमी आहे. उजनी परिसरात होते पक्ष्याची शिकार, अनेक पक्ष्यांची शिकार त्यामध्ये केली जाते. डॉक्टर कुंभार सरांचं त्यामध्ये आहे, राहुल वंजारे आहेत, कल्याणराव साळुंके आहेत. ही सर्व मंडळी तिथे कायम भेट देतात. उजनीला आपल्यापैकी अनेक लोक भेट देतात. आता उजनीमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेंटेस्टॉर्क दिसत नाही, कारण भादलवाडीची जी हेरोनरी होती किंवा सारंगार होतं ते नाहीसं झालेलं आहे. त्यामुळं आता त्यांनी इतर पक्ष्यांच्या शिकारीकडे त्यांचा मोर्चा वळवलेला आपल्याला दिसतो. हे एक भयानक चित्र आहे. आपल्याकडे फक्त वॉटर बॉडीज ह्या श्रिंक होतं तसं नाही, तर उजनीच्या काही भागामध्ये याप्रमाणे वॉटर हायसिन्थ खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतं आणि यामुळं त्या पक्ष्यांना त्यांचं भक्ष्य मिळवणं हे अवघड जातं आणि असलं तरी या भक्ष्यामध्ये जे काही टॉक्सिन्स येतात, ऑर्गॅनिक वेस्टमध्ये जे काही मटेरियल येतं ते त्या माशांद्वारे यांच्या शरीरामध्ये जातं आणि बायो ॲक्युमुलेशन होतं. त्यामुळे हाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका आपल्याला दिसून येतो. सर्वात महत्वाचा धोका म्हणजे अनकंट्रोल्ड फिशिंग. उजनीमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये या चिलापी माशांची पकडले जातात. आता तो जर टेबल साईजचा मासा असेल तो पकडण्यामध्ये काहीच अडचण नाही, परंतु यांची जाळी एवढी बारीक असतात की त्यामध्ये त्यांचे फिंगरलिंग स्टेजेस किंवा छोट्या आकाराची मासे की जे यांचं भक्ष्य आहे ते देखील पकडलं जातं आणि
या पक्ष्यांना खाण्यासाठी कमी प्रमाणामध्ये मासे शिल्लक राहतात. जायकवाडीला देखील असंच चित्र पाहायला मिळतं. तिथे देखील आम्ही ज्यावेळेस आमची वनमंत्र्यांबरोबर बबनराव पाचपुते वनमंत्री होते, त्यावेळेस त्यांना आम्ही चित्र फोटोसह दाखवलं होतं. तिकडे तर मच्छरदाणीचं कापड जे असतं, तशा जाळं वापरून मासे पकडले जातात. त्यामुळे अगदी लहान-सहान मासे सगळे पकडले जातात. फक्त मोठी मासे मग मार्केटमध्ये येतात आणि जी लहान मासे आहेत, ती मासे मात्र खत बनवण्यासाठी, कोंबडी खत बनवण्यासाठी वापरले जातात. म्हणजे जे पीसी हॉर्स बर्ड आहे, त्यांना त्यांचं खाद्य पुरेसे प्रमाणामध्ये मिळत नाही. उजनीला देखील याच प्रमाणामध्ये सध्या घडतंय आणि पुढेही ते असंच घडत राहणार. हा तो तलाव आहे जो मी सांगितलं 600 मीटरवर होता. समोरच्या बाजूला तो पेंटेस्टॉर्क चोचीने पाणी घेत असताना होतं. पण इथे आपल्याला दिसतंय की ते पोल्युशन दिसतंय. बाजूला कपडे आणलेले दिसतायत धुण्यासाठी. ग्रामीण भागामध्ये जो काही प्रकार असतो, तो काही इथं अपवाद नाही. त्यामुळे जलाशयांचं प्रदूषण आणि तेथील पाण्याचं प्रदूषण हे होतं. परंतु आता हा तलाव तिथे आटलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न तूर्तास तरी मिटलेला आहे. हा एक खूप मोठा प्रकार सर्वत्र पाहायला मिळतो, की ज्या झाडांवर अशा पक्ष्यांची घरटी आहेत, त्या झाडांच्या खोडाला मुद्दाम आग लावली जाते, पेटवली जातात रात्रीच्या वेळेस आणि ती हळू-हळू पेटल्यावर त्याचं खोड असं जीर्ण झाल्यावर ते झाड कोलॅप्स होतं. पर्यायाने त्याच्यावर असलेली घरटी, त्यांची अंडी, पिलं ही सगळी मेली जातात. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या घडलेली आहेत. हा फोटो बाराडगाव सुद्रीकचा ज्या ठिकाणी आम्ही अभ्यास केला, तिथलाच हा फोटो आहे. हे अशा पद्धतीने ते झाड नंतर कोलॅप्स झालेलं आपल्याला दिसतं. आणि हा अगदी अलीकडचा फोटो आहे गेल्या महिन्यातला. सध्या दौंड उस्मानाबाद हा हायवे तयार होतोय आणि हा हायवे याच भागातून जातोय. मी ज्या गावांचा उल्लेख केला पेडगाव, भांबुर्डा, मढे वडगाव आणि बारडगाव, तो हा रस्ता आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये या झाडांची वृक्षतोड केलेली आहे किंवा कत्तल केलेली आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस हा इश्यू अहमदनगर कडे आला होता आणि वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणून मी त्या मीटिंगमध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळेस आम्हाला पीडब्ल्यूडीच्या मंडळींनी असं सांगितलं होतं, की आम्हाला फक्त रोड एक्सपान्शन करायचं आहे. आणि त्यावेळेस आम्ही त्यांना स्ट्रिक्ट सांगितलं होतं, रायटिंगमध्ये दिलं होतं, की रोड एक्सपान्शन करायचं म्हणजे फक्त साईड पट्ट्या भरा, झाडांना हात लावू नका. परंतु नंतर या हायवेला शासनाकडनं मंजुरी मिळाली आणि अशी अनेक झाडं की ज्यावर या पक्ष्यांचे संसार असतील, ही आता आपल्याला तुटलेले दिसतायत. मग यासाठी काय करता येईल किंवा आम्ही काय केलं? पीपल आणि कन्झर्वेशन. एकतर अशा जागा या इम्पॉर्टंट बर्ड एरिया म्हणून जाहीर करायला पाहिजे. आत्तापर्यंत जे काही इम्पॉर्टंट बर्ड एरिया झाल्यात, त्या फक्त पाणथळी डिक्लेअर झाल्यात. कुठेही असं एखादं सारंगागार हे इम्पॉर्टंट बर्ड एरिया म्हणून जाहीर झालं महाराष्ट्रामध्ये, हे मला आठवत नाही. जर असेल तर आपल्यापैकी कुणीतरी सांगू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे पीपल पार्टिसिपेशन. आणि म्हणूनच आम्ही तिथे ज्यावेळेस याचा अभ्यास करत होतो, त्यावेळेस तिथे एक संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन केली होती. तिथले सरपंच, तिथली तरुण मंडळी या सर्वांना एकत्र घेऊन या पक्षाविषयी सविस्तर माहिती दिलेली होती. वन विभागाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. 15 मध्ये आम्ही हे केलं होतं आणि या सर्वांना हा पक्षी किती महत्वाचा आहे, त्याचं आपण कशा प्रकारे संवर्धन केलं पाहिजे. कोकरे बेलूरचं उदाहरण देऊन यांना सांगितलं होतं, की कोकरे बेलूरला आपल्याला माहित आहे त्या पेलिकनमुळे त्या गावची सगळी इकॉनॉमी बदलली. तसं या गावची इकॉनॉमी बदलण्याची ताकद या चित्रबलाकांमध्ये आहे, हे त्यांना पटवून दिलं होतं. जर पक्षी
वादळामध्ये खाली पडले तर त्यांना जवळच्या वन विभागात द्या किंवा त्याची शुश्रूषा कसं करायचं याच्याही सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. परंतु नंतरच्या काळामध्ये ही वन व्यवस्थापन समिती कार्यान्वित राहिली नाही. वन विभागाचं त्यामध्ये तिथे अधिकारी मंडळी बदलून गेल्यामुळं तिकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. आम्ही या मंडळींच्या सारखं कॉन्टॅक्टमध्ये असतो, त्यामुळेच ते आम्हाला सांगतात. आणि हा परवाचा फोटो तिथल्याच मंडळींनी पाठवलाय की या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड सुरू झालेली आहे. ही ती वन व्यवस्थापन समितीची मीटिंग. तेथील जे युवक सरपंच वगैरे आहे त्यांना या पक्षाचं महत्त्व, त्यांचं संवर्धन कसं करता येईल याविषयी चर्चा केलेली दिसून येते. आणि याप्रमाणे इथे आपल्याला दिसतंय की त्यांनी हे खाली पडलेले जी पिल्लं आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी पिण्याचं पाणी दिलेलं आहे, खाली मासे आणून ठेवलेले आहेत. त्यामुळे ती मंडळी, स्थानिक मंडळी जी आहे त्यांनी ही हेरोनरी जपण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला होता. परंतु झाडं तोडणं, झाडं पडणं किंवा झाडांना आग लावणं अशा काही गोष्टींमुळं आता त्या परिसरामध्ये अगदी क्वचित आपल्याला ही चित्रबलाकची घरटी असलेले दिसून येतात. इथे चित्रबलाक त्याच्या पिल्लांना भरवताना आपल्याला दिसतं. चोचीत त्याने मासा आणलेला आहे, तो त्या पिल्लांना खाऊ घालतोय. ही डेल्टा पोझिशन मध्ये सगळे चित्रबलाक तिथे बसलेले दिसत आहेत. ही रोड साइड हेरोनरी होती आणि हे शेजारी ते कोलॅप्स झालेलं झाड आपल्याला दिसतंय. तर असा हा सगळा बारडगावच्या चित्रबलाकचा प्रवास 2 वर्षामध्ये आम्हाला जेवढा शक्य झाला तेवढा अभ्यास आम्ही केला. यासाठी तेथील स्थानिक रहिवासी, तत्कालीन ACF मिस्टर गोलेकर, माझे PhD विद्यार्थी डॉक्टर प्रशांत वाघ, बाळासाहेब कुलकर्णी, विलास पाटील, स्वामी देवसक्के, माझे कुटुंबीय आणि आमचे इतर सर्व मित्र यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभलं. त्यातून हा डेटा आम्हाला कलेक्ट करता आला. फक्त यामध्ये एक राहिलं ते म्हणजे रात्रीच्या वेळेस तिथे काहीही निरीक्षण आम्हाला करता आलं नाही, कारण त्याचं अंतर नगरपासून जवळपास 90 ते 95 किलोमीटर आहे. त्यावेळेस रस्तेही खूप चांगले नव्हते किंवा तिथे थांबण्यासारखी परिस्थितीही नव्हती. तर असा हा चित्रबलक आणि त्याची ही चित्रकथा आपल्यासाठी. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आज आपल्या वेबिनार सिरीज मध्ये सरांनी चित्रबलाक पेंटेड स्टॉर्क वरती खूप महत्वपूर्ण माहितीच नाही तर त्यावरती त्यांनी केलेले संशोधनाची ही विस्तृत माहिती आपल्याला दिलेली आहे. हॅलो सर, हा बोला सर. माझी एक शंका आहे याच्या बाबतीत. शंका म्हणजे ऑब्झर्वेशनल, मला क्लिअर हे थोडं कळालं नाही त्याच्यातलं, की बाकीच्या देशामध्ये आपल्याकडे पेंटेड स्टॉकचे हॉट सीझन वगळून ऑगस्ट टू जानेवारी असं ब्रीडिंग करतात आणि महाराष्ट्रात हॉट सीझनला करतात असं तुम्ही सांगितलं. तसं तुमचं ऑब्झर्वेशन आहे, होय ना? नाही, हे आमचंच ऑब्झर्वेशन आहे की हा हा, आपल्या भागात, मी आपल्या भागात म्हणतोय, हो. तसं का म्हणजे मला विचारायचं की आपल्याकडे हॉट सीझन प्रिफर करण्यात माझं कारण काय असू शकेल त्यांनी? एक तर काय होतं की त्यावेळेस त्यांनी जे इतर सुरुवातीला आपण काही त्यांचे फॅक्टर्स पाहिले की त्यांचं गोनोडल मॅच्युरेशन, की त्यांचे हा ते हा गोनाइड्स त्यावेळेस मॅच्युअर होणं, हा हा, त्यासाठी त्यांना मुबलक खाद्य मिळणं, या गोष्टींमुळं हे होत असावं. कारण त्याविषयी आम्हाला काही फारसा अभ्यास करता आला नाही. आपण म्हणतात ते बरोबर आहे हो हो, की भरतपूरमध्ये आणि दिल्लीच्या चिडियाघरमध्ये हे हा. पावसाळ्यानंतर ब्रीडिंग करतात आणि आपल्याकडे हॉट समरमध्ये ब्रीडिंग करतात. खरं तसं पाहिलं तर माशांचाही ब्रीडिंग सीझन हा पावसाळ्यामध्ये मासे ब्रीड करतात, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मासे असतात. उन्हाळ्यामध्ये मासे कमीच असतात. पण बरं. तरीही आपल्याकडे हॉट समरमध्ये त्यांचं ब्रीडिंग होतं. हा तर हा हा.
हे जे काही इतर पर्यावरणीय घटक आहेत की जे हा. त्यांच्या गोनाड्सवर काम करतात मेल फिमेलच्या, बरोबर. त्यामुळं हे होत असावं. आणि मी अगोदर म्हणाल्याप्रमाणे यावर आपल्याकडे फारसा असा साईट स्पेसिफिक स्टडी झालेला नाहीये महाराष्ट्रामध्ये, की बरोबर. एखादी साईट घेतली आणि त्यावरच चांगलं सखोल असं संशोधन केलं. कारण एकतर हा पक्षी आणि त्याची चोच ही एवढी तशी धोकादायक असते हा, की तो पक्षी त्याची चोच कधी मारेल ओके. याचा भरोसा नसतो. त्यामुळं अनेक संशोधकांना हे करता आलं नसावं, परंतु यावर होऊ शकतं आपण म्हणता तसं संशोधन. असं आणखीन एक आहे छोटीशी डिफिकल्टी. तुमच्या बोलण्यामध्ये ना तुम्ही फिमेल ही त्यातल्या त्यात स्ट्रॉंग मेल सिलेक्ट करते असा शब्द वापरला त्या कोर्टशिपच्या पूर्ण. तर मग ह्या हो. बर्ड्स मध्ये काही पॉलिगॅमी किंवा पॉली एंट्री असं काही बघायला मिळालंय का, की एकदा पेअर फॉर्म झालं नाही, त्यामध्ये नाही पाहायला मिळालं. आता पाहायला मिळालं म्हणजे तसे संदर्भ आम्हाला मिळाले नाहीत बर बर की पॉलिगॅमी किंवा पॉली एंट्री. त्यांनी जो नर सिलेक्ट करतात ते दोघं मिळून ते घरटं रिपेअर करतात, त्या घरट्याची काळजी घेतात, अंड्याची हा. उबवणूक करतात, पिलांना खाऊ घालतात. बरोबर या गोष्टी मात्र दिसतात. बरोबर. आणि सर एक शेवटची क्वेरी आहे, म्हणजे कोणत्या बेसवरती तो मेल स्ट्रॉंग आहे हे ठरवतात काय, त्याचं काय ऑब्झर्वेशन आहे का? कोर्टशिप मध्ये असं काही स्पेसिफिक फॅक्टर मिळालाय का की बाबा याच्यामुळे हा मेल सिलेक्ट झाला, जसं बाया बर्ड्स मध्ये वगैरे करतात होतं तसं काही दिसलंय नाही, का? यांनी आता यामध्ये दिलं, ज्यावेळेस ते तिथे घरटी बांधायला येतात त्यावेळेस तो असा ग्लिस्टरिंग असतो, म्हणजे चकाकत असतो, रुबाबदार. हा हा हा. आता आपण एखादी व्यक्ती रुबाबदार दिसते हा, तसा हा, तो पक्षी त्या मादीला रुबाबदार वाटतो, स्ट्रॉंग बरोबर. वाटतो. जसं आपल्यामध्ये एखादा तरुण आणि एखादा 60 वर्षाची व्यक्ती यामध्ये जसं थोडाफार फरक दिसतो, ओके तसं ती बरोबर हेरते आणि तो मेल सिलेक्ट करते. ओके. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. हॅलो सुधाकर. हा, बोला सर. हा, अगदी चांगला झालेला आहे तुझा, प्रश्नच नाही. टाईप स्टडी Thank हे you, सर्वच thank you. लक्ष व्हायला पाहिजे. आपले शरद आपले सांगलीचे नेहमी म्हणतात की हेराणारी कुठं आहेत ते कळवा वगैरे, आणि त्याचा डिटेल अभ्यास करायला पाहिजे. इथं आमच्या सोलापूरमध्ये आष्टी तलाव जो आहे, उजनीपासून एक हो. 40-42 किलोमीटरवर आहे. तिथं मोठ्या हो. प्रमाणावर म्हणजे शेकड्यांनी हे पेंटेड स्टॉक येतात. आणि याशिवाय तुमचं हे जे मोहोळ जवळ पोखरापूर तलाव आहे, तर तिथेही हो. हेरोइनरी ह्या ज्याच्यामध्ये प्युअरली या पेंटेड स्टॉकची होती, त्याचाही अभ्यास करायला जरा आता मुलं आता मिळतील, पण पूर्वी काही मला मिळत नव्हती. त्यामुळं यापुढं जर मिळाले शक्य असतील तर अशा हेरोइनरीचा अभ्यास करून तुझ्या जी काही रिडिंग आहेत तुझी ती आपण टॅली करू, आणि त्याची आम्हाला मदतच होईल असं मला वाटतं. धन्यवाद. गुड. नाही, यामध्ये एका उत्कृष्ट लेक्चर बद्दल सर मनापासून अभिनंदन. मगाशी करायला थँक्यू. विसरलो. थँक्यू. Sorry for that. निनाद सर, फार छान lecture यामध्ये झालं. कसं आहे की ही जी सगळी ऑब्झर्वेशन्स आहेत ही साईट स्पेसिफिक आहेत, होय. त्यामुळं ती साईट नुसार बदलली जाऊ शकतात हो थोडीफार. हो हो. शक्य आहे. आता ही बारडगावची आहे म्हणून त्याला टायटल देतानाच मी बारडगाव द स्टोरी ऑफ पेंटेड स्टॉर्म असं हो, म्हटलं नाही तर होतं. पण सुंदरच आहे, म्हणजे प्रश्नच नाही. तुमचं विवेचन आणि ऑब्झर्वेशन खूप बुधबुधक होतं चांगलं. आणि सर्व फोटोग्राफी मी केली असल्यामुळं मला ते सर्व माहित आहे. हो बरोबर, नक्कीच. ओके. थँक्यू सर, थँक्यू. ओके. थँक्यू सर. ओके. थँक्यू. थँक्यू सुधाकर सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मी या वेबिनारची सांगता करण्याच्या आधी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. या महाराष्ट्र पक्षी मित्रच्या वेबिनार सिरीज 3चे वेबिनार क्रमांक 8 आपल्या समोर सादर केलेले आहे डॉक्टर सुधाकर कुऱ्हाडकर सरांनी. मी त्यांचे विशेष आभार मानते की त्यांनी सादर केलेली चित्रबलाची कथा पेंटेड स्टॉक, स्टोरी ऑफ अ पेंटेड स्टॉक, यामध्ये फक्त पक्षी निरीक्षणच नाही तर पक्षी संशोधनही त्यांनी कसे केले याबद्दल आपल्याला
त्यांनी माहिती दिली आहे त्याबद्दल मी सरांचे विशेष आभार मानते. थँक्यू सर. आणि आजच्या मीटिंगला जॉईन झालेले सर्व पक्षीमित्र, पक्षीप्रेमी, आपले महाराष्ट्र पक्षीमित्रचे सर्व सभासद, वरिष्ठ सभासद आणि नव्याने जॉईन झालेले सभासद, मी सर्वांचे आभार मानते. या वेबिनारचा समारोप करते आणि मी सर्वांचे आभार मानते. आपल्या या वेबिनार सिरीजची रेकॉर्डिंग YouTube वरती, आपल्या महाराष्ट्र पक्षीमित्रच्या YouTube चॅनलवरती अवेलेबल राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला परत एकदा या वेबिनारचा माहिती घ्यायची असल्यास, परत एकदा बघायची असल्यास तुम्ही आपल्या महाराष्ट्र पक्षीमित्रच्या YouTube चॅनलला भेट देऊ शकता. आणि जे YouTube चॅनलवरून नवीन पक्षीमित्र आपले वेबिनार बघत आहे, मी त्यांना विनंती करते की महाराष्ट्र पक्षीमित्रच्या वेबसाईटला व्हिजिट करून महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे तुम्ही लाईव्ह मेंबर होऊ शकता. त्याच्या पूर्ण डिटेल्स वेबसाईटवर दिलेले आहे. तर मी सर्वांचे आभार मानते आणि हा आजचा वेबिनार इथेच थांबवते.